नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत उपवासासाठी केळीचे चिप्स। अगदी सोपी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। अगदी 5 मिनिटांमध्ये होणारी रेसिपी आहे। एकदम कुरकुरीत असे केळीचे चिप्स बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। चिप्स बनवण्यासाठी आपण केळी घेतलेली आहे। आता या केळीचे आपल्याला साले काढून घ्यायचे आहेत। साले काढून घेतलेले आहेत। मी इथे 2च केळीचे साले काढून घेतलेले आहेत। केळी काळी पडू शकते म्हणून मी इथे 2 अगोदर काढून घेतलेले आहेत। आता एका वाटीमध्ये थोडंसं मीठ घ्यायचं आहे आणि पाणी घालायचं आहे। थोडीशी हळद घालूया। आता तेल गरम करायला ठेवूया। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्येच आपण डायरेक्ट चिप्स असे टाकणार आहोत आणि एकदम कुरकुरीत असे तळून घेणार आहोत। अगदी 5 मिनिटांमध्ये झटपट कुरकुरीत घरच्या घरी आपण हे चिप्स बनवणार आहोत। खूप टेस्टी लागतात, नक्की करून बघा। गॅस फुल ठेवायचा आहे आणि फुल गॅसवर आपल्याला हे चिप्स तळून घ्यायचे आहेत। आता आपण जे पाणी केलेलं होतं हळद आणि मीठ घालून ते यावर टाकायचं आहे। आता गॅस थोडासा कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर आपल्याला एकदम कुरकुरीत असे हे चिप्स तळून घ्यायचे आहेत। एकदम झटपट होतात आणि एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत लागतात हे चिप्स। उपवासासाठी ही तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। दोन्ही साइडने आपल्याला चांगले तळून घ्यायचे आहे। कमी गॅसवर चांगले तळून घेतले की हे एकदम कुरकुरीत चिप्स होतात। आता काढून घेऊया। मस्त असे झालेले आहेत। तेल पूर्णपणे निथळू देऊ आणि मग आपण हे चिप्स काढून घेऊ। दुसरे पण अशाच पद्धतीने चिप्स करून घ्यायचे आहेत। अगदी कुरकुरीत चिप्स होतात हे आणि एकदम झटपट होणारी रेसिपी आहे। बघू शकता, खूप कुरकुरीत असे चिप्स आपले तयार झालेले आहेत। अशाच पद्धतीने तुम्ही हे चिप्स करू शकता। खूप सोपी रेसिपी आहे आणि तिखट आवडत असतील तर यावर थोडंसं लाल तिखट मिक्स करायचं आणि भुरभुरायचं। हे लगेच आपले केळीचे चिप्स तिखट पण तयार झाले। उभे पण कापलेले आहेत मी आणि असे छोटे छोटे पण चिप्स दोन्ही प्रकारे तुम्ही करू शकता। खूप सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे। मस्त कुरकुरीत केळीचे चिप्स घरच्या घरी तयार झालेले आहेत। नक्की ट्राय करून बघा। रेसिपी जर आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।